आत्मवंदन सगळ्यांना खूप स्वागत आहे आजच्या सत्रामध्ये. आपण सुरुवात करताना एक 5 मिनिटं आधी आपण डीप ब्रीदिंग करू. ह्याचा आधी फायदा सांगते की जेव्हा आपण दीर्घ श्वास घेतो, मोठे मोठे श्वास घेत असतो, त्याच्यामुळे आपली जी पॅरासिम्पथेटिक नर्वस सिस्टम म्हणतात, जी ऑटोनॉमिक म्हणजेच एक स्वायत्त म्हणजे जी मज्जासंस्था आहे त्याचा एक भाग आहे. ती मज्जासंस्था म्हणजे नर्वस सिस्टीमचं काम काय आहे, तर आपली जी अशा अशा क्रिया शरीराच्या ज्याच्यावर आपला कंट्रोल नाहीये, आपलं नियंत्रण नाहीये, ज्या ऑटोमॅटिक होतात. म्हणजे आपली पचन संस्था असेल, हृदयाची गती जास्त किंवा कमी, जेव्हा जेव्हा आपल्या डोक्यामधले विचार खूप वाढतील किंवा आपण पायऱ्या चढून वर गेलोय, कुठेतरी धापा टाकत म्हणतो ना, अशा वेळी आपल्या हृदयाची गती वाढणं. ठीक आहे. किंवा अगदीच आपण घाबरलेल्या स्थितीमध्ये आहोत, खूप काहीतरी धक्का बसला, काहीतरी अशी गोष्ट झाली, त्यावेळेस हृदयाची जे ठोके असतात ते मंदावणं किंवा आपण ज्याला बीपी लो झालं, हाय झालं, हे जे आपण म्हणतो, ह्या सगळ्याचं जे एक संतुलन असतं ते सगळं ह्या नर्वस सिस्टीमवर असतं. आणि जेव्हा जेव्हा आपल्याला ध्यानामध्ये कुठेतरी त्रास होतो, ध्यान लागत नाहीये, अशा वेळी तुम्ही नक्की 5 मिनिटं किंवा 5 मिनिटं किंवा आपल्याला जितकं बरं वाटतं, जोपर्यंत आपल्याला वाटतं तोपर्यंत आपण मोठे श्वास घेऊन बघा. आता श्वास घेताना नुसताच असा मोठा आवाज काढून, एकेकांना श्वास घ्या म्हणलं की इतका मोठा आवाज करणार आणि ते एकदम ताण देऊन श्वास घेतात. इथं म्हणजे सगळ्या गळ्याला, घशाला, इकडं सगळी छातीमध्ये पूर्ण ताण बसतो, त्याचा ताण येतो. आणि मग अशा अशा पद्धतीने नाही घ्यायचा. तर दीर्घ श्वास म्हणजे आपल्याला एकदम चांगलं वाटलं पाहिजे, रिलॅक्स वाटलं पाहिजे. आणि श्वास घेताना आपण खालून खालून म्हणजे आपलं जे रूट चक्र आहे, मूलाधार चक्र आपलं कुठे आहे, तर आपलं मूलाधार चक्र आपल्या बुडाला आहे. जिथं आपले प्रायव्हेट पार्ट्स आहेत, त्याच्या खाली जिथून मल बाहेर पडतो त्या भागावर खरं तर मूलाधार चक्र म्हणजे आपलं माकड हाड जे आहे तिथं रूट चक्र आपलं स्थित आहे. तर प्रयत्न करायचा, जेव्हा मी दीर्घ श्वास घेते ना, एक श्वास घेऊन बघा आता सुद्धा, की एक मोठा श्वास खालून वर घ्यायचा, अगदी सावकाश घ्यायचा, अजिबात गडबड करायची नाही. अगदी सावकाश तो श्वास वर घ्यायचा, उचलल्यावर श्वास आपण त्या श्वासाला खालून वर उचलतोय, अशी ती क्रिया आहे की खालून त्याला वर उचलतोय आपण. जितका वर नेता येईल अगदी सावकाश, छातीवर ताण द्यायचं नाही फार, नाहीतर मग खूप जोरात असं घ्यायला गेलो तर आपल्याला त्रास होईल त्या श्वास घेण्याचा. तर अगदी सावकाश पहिले 2-3 श्वास आपण तोंडावाटे बाहेर सोडायचे. कारण जे काही आपलं ज्या विचारांमध्ये आपण आहोत, ते सगळं टेन्शन, ते सगळा स्ट्रेस, काळजी, दिवसभरातले अनेक विचार, ऐकलं पाहिलेलं सगळ्या गोष्टी तोंडावाटे पूर्ण बाहेर जाऊ दे. तुम्ही बघा हे करून, जेव्हा आपण असा श्वास घेतो की खालनं उचलतोय आणि तोंडावाटे पूर्ण तो श्वास बाहेर जाऊ दे. अशी 3-4 वेळेला आपल्याला जोपर्यंत रिलॅक्स वाटते तोपर्यंत आपण हे करू शकतो. आणि जेव्हा हे सगळं झाल्यावर आता ह्याच्यानंतर सुद्धा 5 मिनिटं किमान आपण हे श्वास मोठे मोठे सुरू ठेवायचे. जेव्हा आपण हे सुरू ठेवतो, आता श्वास घेत असताना लक्षात ठेवायचं की पोटामध्ये हवा भरून घ्यायची. पोट फुलवून त्याच्यामध्ये श्वास भरून घ्यायचा नाकाने आणि मग तोंडाने बाहेर सोडायचा. ह्या श्वास पद्धतीने तुम्हाला इतकं रिलॅक्स वाटेल. दिवसभरामध्ये कधीही तुम्ही ही क्रिया करून बघा. ह्याचा परिणाम डायरेक्ट आपल्या नर्वस सिस्टमवर होतो. आपण जर कुठल्याही काळजीमध्ये असू तर तुम्ही ह्या पद्धतीने श्वास घेतले, तुम्हाला काही कल्पना सुचत नसेल, कुठंतरी आपलं अडकलंय, काहीतरी काम अडकलंय, अरे कसं करू हे काम, अशा वेळी फक्त काही नाही, असे दीर्घ श्वास घ्यायला लागा. याचा जो ऑक्सिजन सप्लाय होतो ब्लडमध्ये जाऊन रक्तामध्ये जो ऑक्सिजन पुरवठा होतो, ह्या पद्धतीने चांगल्या प्रमाणात व्हायला लागतो. आपण खूप विचार करत असताना श्वास घेतोय का नाही हे पण आपलं लक्ष नसतं. आपलं श्वासांकडे लक्ष नाहीये, ह्याचा अर्थ श्वास मंद होतात, कमी होतात श्वास आपले. आणि श्वास कमी झाले की जो जो मेंदूला पुरवठा व्हायला पाहिजे ऑक्सिजनचा किंवा रक्ताला व्हायला पाहिजे ऑक्सिजनचा सप्लाय, तो योग्य प्रमाणात होत नाही. आणि त्यामुळं मग काय होतं की सगळा ताण जो म्हणतो तो आपल्या डोकं दुखतं अचानकच स्ट्रेसमध्ये, ह्याचं कारणच हे. डोकं दुखतं किंवा अजून काहीतरी बॉडी फंक्शनिंग चुकीच्या पद्धतीने व्हायला लागतं. मग बघा अजून एक सांगते, की जेव्हा लोकांना खूप जास्त स्ट्रेस येतो ना, त्यावेळेस लोकांना पोट साफ न होण्याची तक्रार आहे. तुम्ही विचारा, कितीतरी लोकांना ज्या वेळेस स्ट्रेस आणि काहीतरी टेन्शन आलं असेल घरामधल्या कुठल्या तरी गोष्टीचं किंवा माझ्या कामाच्या ऑफिसच्या ठिकाणी असेल, परीक्षा असेल कुणाची, त्या मुलांना बद्धकोष्ठतेचा त्रास होतो.
ह्याचं कारण असं आहे की ही जी नर्वस सिस्टम आहे ती आपल्या पचन संस्थेवर काम करते. याचा जो परिणाम आहे आपल्या श्वासांची गती कमी जास्त होणं, आपण श्वास घेतोय की नाही ह्याच्याकडेच आपलं लक्ष नसतं. अशा वेळी जेव्हा आपण डोक्यात खूप विचार आहेत आणि खूप स्ट्रेस असतो आणि त्यावेळी जर त्याला पचन संस्थेला म्हणजे म्हणतो ना की सगळ्याच ब्लड लेवल असेल किंवा सगळीकडे जर ऑक्सिजन सप्लाय नीट नसेल तर मग पचन संस्थेला पण एनर्जी मिळत नाही आणि पचन मग मग पोट साफ होत नाही त्या कारणामुळे. तर ह्या सगळ्या गोष्टी एकमेकांशी इंटरलिंक्ड आहेत. त्यामुळे असं कुठेही समजायचं नाही की माझ्या श्वास घेण्याच्या पद्धतीमुळे माझ्या शरीरावर काही परिणाम होत नाही. हे सगळं एव्हरीथिंग इज कनेक्टेड. आणि ही जी डीप ब्रिदिंगची पद्धत मी आता तुम्हाला सांगितली, पुन्हा एकदा सांगते की आपण खालून श्वास घ्यायचा म्हणजे काय करायचं, ट्राय करू. ज्यांना ज्यांना जमतंय की मूलाधारातनं श्वास आल्यासारखा माकड हाडापासून म्हणजे अगदी आपल्या शरीराच्या बुडापासून ज्यांना जमतंय श्वास उचलणं, ठीक आहे. नाहीतर मग नुसतं आपल्या पोटामध्ये मोठा पोट फुलवायचं, फुग्याप्रमाणे असं फुलवून त्यामध्ये श्वास भरून घ्यायचा, तोंडाने 2-3 वेळा बाहेर काढायचा आणि त्याच्यानंतर डीप ब्रिथिंग म्हणजे नाकानी श्वास घेणं आणि नाकानी सोडायचा. नाकानी घ्यायचा, नाकानी सोडायचा. पहिले 3 वेळा तोंडाने म्हणजे नाकानी घेतला, तोंडातून बाहेर सोडायचा. नंतरच्या वेळेस पूर्ण वेळ फक्त नाकातून श्वास घेतला, नाकातून सोडला. पण तो श्वास घेत असताना अजिबात टेक्निकल म्हणजे श्वास घ्यायचा म्हणून घ्यायचा नाही, तर तो फील करायचा घेताना. अगदी सावकाश आरामात म्हणजे माझ्या शेजारी असलेल्या व्यक्तीचे समजा एका मिनिटामध्ये 10 श्वास घेऊन होत असतील तर होऊ दे. माझे 5च होत असतील चालेल. पण मी अगदी व्यवस्थित मोठा श्वास सावकाश घाई न करता मोठा श्वास घेईन आणि हळुवार पद्धतीने तो श्वास सोडेन. श्वास घेताना सोडताना ते एक एक त्याची मुवमेंट, तो कसा कुठपर्यंत आलाय कुठपर्यंत आलाय हे सगळं बारीक लक्ष देऊन बघायचंय. नुसता श्वास घ्यायचा नाहीये, तर तो फील करायचा आहे की मी आत्ता श्वास घेते, माझं सगळ्या शरीरातले सगळे जिथून जिथून तो श्वास प्रवास करतोय, खालून येतोय, पोटातून येतोय, छातीपर्यंत आला, इथं आला, इथं आलाय, हे सगळं मला त्याची पूर्ण त्याची हालचाल त्याची गती सगळी मला अनुभव करता आली पाहिजे. इतकं त्याच्याबरोबर एकरूप व्हायचं जसं आपण ध्यानामध्ये श्वासांवर लक्ष देताना त्याची गती बघत असतो, तो कसा येतोय जातोय आत जातोय, जसं त्याला बघतो आपण अगदी त्याप्रमाणे हे डीप ब्रिदिंग करताना सुद्धा दीर्घ श्वास घेताना सुद्धा पूर्ण बघायचं आपल्याला. ठीक आहे. तर आपण आज हे करणार आहेत आणि त्याच्यानंतर आपण आपलं जे रेग्युलर ध्यान आहे ते सुरू करू. पण हे केल्यानंतर मला खात्री की ज्यांना ज्यांना खूप विचार आहेत, खूप जास्त अजून काही दुसरे कुठले त्रास होतात, समजा कुणाला फुफ्फुसांचा खूप खोकला सर्दी ह्या गोष्टींसाठी तर हे खूप चांगलं आहे. प्राणायाम आपले 2 कपालभाती आणि अनुलोम विलोम हे सकाळी करू शकता. सोबतच ते झाल्यानंतर डीप ब्रिदिंग 5 मिनिटं करून बघा. आणि हे केल्यानंतर तुम्हाला जाणवेल की तुमच्या ज्या जिथं कुठं जास्त डोकं म्हणतो ना आपण डोकंच चालत नाहीये, काही सुचतच नाहीयेत, मार्गच सुचत नाहीयेत, नवनवीन आयडियाज. कारण ही जी डीप ब्रिदिंग असतं हे आपल्या चक्रांना सुद्धा बॅलन्स करत असतं. प्रत्येक चक्रामध्ये कुठे काही त्रास आहे तर ते सुद्धा आपलं ते काम करतं. आता काही जण काय करतात, एक फक्त सांगून ठेवते, तेही आपण पण करू एकदा, की बरेच जण असं करतात की एक एक चक्रावर जेव्हा आपण रेकी करताना हात घेऊन जातो, तर त्या भागावर आपण जेव्हा हात ठेवतो तेव्हा तिथं मोठे मोठे श्वास घेतात. जसं मी त्या दिवशी सांगितलं की चक्रांवर जेव्हा हात ठेवले आपण त्या भागावर, तेव्हा असं काही आपण फील करायचं की श्वास तो त्या भागातून येतोय आणि त्या भागावर जातोय. म्हणजे तो भाग आपण त्याला जिवंत केल्यासारखं, म्हणजे त्याच्यातून श्वास चालू केलाय आपण. चालू म्हणजे श्वास घेणं आणि सोडणं, आणि ते पण दीर्घ. आणि असं केल्यामुळं काय होतं की तिथं ऑक्सिजनचा पुरवठा चांगला होतो त्या भागामध्ये. हे त्याच्या मागे आहे. म्हणजे रेकीमध्ये बरीच लोक काय करतात की हाही एक भाग करतात की हात ठेवल्यानंतर जसं डोळे बंद करून आपण तो भाग फील करत असतो, पूर्ण भागावर हातातून रेकी आत जातीये. त्याच सोबत बरेच जण मोठे मोठे श्वास घेत असतात त्या भागावर हात ठेवल्यानंतर. म्हणजे काय होतं की तिथं आपल्याला जेव्हा ती एनर्जी जाणवते तेव्हा ती एनर्जी त्या भागाला पूर्ण जागृत केल्यासारखं ऍक्टिव्ह करते, त्या चक्राला तिथल्या त्या ऊर्जेला मूव्ह करते आणि बॅलन्स करते. तिथं जी काही ऊर्जा अडकली आहे, जो काही तिथं प्रॉब्लेम आहे, ती संतुलनामध्ये आणते. तर रेकीमध्ये हा सुद्धा एक भाग आहे. आता बऱ्याच जणांना एक सांगून ठेवते की रेकी तुम्ही रोजच्या रोज करणं का गरजेचं आहे. कारण रोजच्या रोज जरी आपली चक्र बॅलन्स झालेली असली, आपल्या चक्रांमध्ये आपण रेकी करून किंवा प्राणी हिलिंग कोणी करत असेल, कोणी ध्यान करत असेल, कोणी अजून कुठल्या एनर्जीचं काम करत असेल, हिलिंग एनर्जी हिलिंग करत असेल, म्हणजे
त्याच्यामध्ये अनेक टेक्निक आहेत, जसं रेकी एक आहे. रेकी ही पूर्ण विश्वामध्ये एकदम म्हणतो ना प्युअर फॉर्म आहे. म्हणजे बाकी पण आहेत, पण रेकी सगळ्यात सोपी आणि एकदम प्युअरेस्ट फॉर्म, की जी डायरेक्ट तुमच्या चक्रांवर काम करते. तुम्हाला हे खूप अगदी म्हणजे माहित नाही मला त्याचं महत्व किती माहितीये, पण रेकी ही एकदम प्युअरेस्ट फॉर्म ऑफ एनर्जी हिलिंग आहे. त्यामुळे ती रेकी ज्यांच्या ज्यांच्या आयुष्यात येते त्यांचं आयुष्य बदलून टाकते. पण काय होतं की आपण रोज रेकी जरी करत असू तरी सुद्धा आपण रोज विचार तेवढेच करतोय. आपण तेवढ्याच लोकांशी भावनेनी गुंतलेलो आहे हे विसरू नका. त्यामुळे होतं काय की आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये आपण ऑफिसमध्ये, घरामध्ये कितीतरी लोकांच्या संपर्कात येतो. नाही जरी संपर्कात आलो तरी बसल्या बसल्या आपण खूप लोकांबद्दल विचार करतो. किंवा लोक आपल्याबद्दल काहीतरी फोन आला, कुणाचं कोणी काहीतरी म्हणलं किंवा आपण न्यूज बघितल्या, इमोशनली आपण सगळीकडे कनेक्टेड होत जातो. लक्षात येते? आणि हा सगळा भावनेचाच खेळ आहे. कारण ही आपली ऊर्जेची जी चक्र आहेत ना शरीरामधली, ही सगळी भावनेशी कनेक्टेड आहेत. आपल्या विचारांशी कनेक्टेड आहेत. त्यामुळे आपण घर बसल्या सुद्धा कुठल्याही नातेवाईकाला भेटलो नाहीत, तरी सुद्धा आपण नुसता त्यांचा विचार करून किंवा भूतकाळात त्यांच्याबरोबर माझं रिलेशन काय होतं, कशा घटना घडल्या, माझ्यात त्यांच्यात काय भांडणं झाली, काय वाद झाले, काय झालं, हे सगळं आठवून 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 आपण पुन्हा पुन्हा त्या भावनांशी कनेक्ट होतो, जोडले जातो. मग आता जर आपण असं करत असू दिवसभरामध्ये, सतत भूतकाळात जात असू किंवा उद्याची सारखी चिंता करू, तर तुम्ही विचार करा की हे जे स्वच्छतेचं काम आपण रात्री करतो रेकीच्या निमित्ताने किंवा तुम्ही सकाळी रेकी घेत असाल, तर पुन्हा त्यामध्ये आपण काय करतोय, जी चक्र स्वच्छ केली आहेत सकाळी घासून घासून रेकी करून करून, त्यांच्यामध्ये पुन्हा आपण इमोशनल जे अडथळे आहेत ऊर्जेचे पुन्हा तयार करतोय. म्हणजे रात्री झोपेपर्यंत जी व्यक्ती सकाळी रेकीला बसते, तिची चक्र तिथं समजा आपण समजू क्लीन झाली आहेत. तिथलं ऊर्जा छान मोकळी झालीये, छान वाटते, आता एकदम फ्रेश झालोय आपण. पण दिवसभर परत आपण भावनेच्या अधीन आहेत. कुणी काही बोललं, आपण कुणाला काही बोललं, टीव्हीवर काही न्यूज बघितली, त्याच्यामुळे माझं मन उदास झालं. मग तेवढं का होईना आपण पुन्हा ते थोडंसं ओढून घेतलं. मग पुन्हा रात्रीपर्यंत आपल्या जे चक्रामध्ये जो गोंधळ असतो, जी ऊर्जेचा अडथळा आहे, तो जमा होतो. म्हणून पुढच्या दिवशी पुन्हा आपण ऊर्जा आपली परत साफ करायला घेतो. जसं शरीराचे की रोजच्या रोज आपण आंघोळ करून हायजीन मेंटेन करतो, तसंच आपल्या चक्रांचं पण आपल्याला करावं लागतं. त्यामुळं असं होतं की बरेच जण काय करतात की इमोशनल बॅलन्स ठेवायचा प्रयत्न करतात. आणि ह्याच्यावर मी सांगितल्यासारखं तुम्ही कुठलंही पुस्तक वाचा, कुठल्याही माणसाचं पॉडकास्ट ऐका, इंटरव्ह्यू ऐका, काहीही करा. एक सगळ्यात सोपा उपाय हाच आहे की आपण जितकं वर्तमानात राहू तितकं सगळ्यात बेस्ट एनर्जी आपण आपली सेव्ह करू शकतो. की आत्ता मी काय करते, आत्ता माझ्या आयुष्यात ती लोक आहेत का जी भूतकाळात होती, ज्यांच्यामुळे त्रास झालाय मला, नाहीयेत. मग आत्ता मी कुठे तर ह्या क्षणामध्ये आत्ता माझ्या हातात काय काम आहे, मी घरातलं काहीतरी काम करते, मी ऑफिसचं काम करते. तर जितकं स्वतःला वर्तमानात, ते मात्र थोडंसं म्हणतो ना की अ, थोडंसं प्रॅक्टिसचं काम आहे की ते सतत सतत आपल्याला करावं लागतं. पण त्याच्याने फायदा असा होतो की आपले इमोशनल बॅलन्स चांगला राहतो, आपण भावनेमध्ये सारखे जात नाहीत. आणि त्यामुळं आपलं शरीर पण चांगलं राहायला लागतं. तुम्हाला जाणवेल, हे जे मी त्या दिवशी सांगत होते की हार्मोन्सचे जे इश्यूज आहेत त्याच्यावर अजूनही औषध नाहीये. हे जे पीसीओडी, पीसीओएस, पाळीचे प्रॉब्लेम्स सुरू आहेत स्त्रियांना, त्यानंतर थायरॉइड थायरॉइड असेल किंवा मग कुठलाही आपल्या स्वादिष्टानाशी संबंधित हार्मोनल इश्यू असेल, हे याच्यावर औषधं आता मेडिकल काढतं. कशामुळं? कारण ते त्रास खूप वाढले. पण त्याच्यावर खरं तर मुळापासून काढण्याचं एकतर आयुर्वेदामध्ये आहे, होमिओपॅथी मला जास्त माहिती नाहीये, पण आयुर्वेद असं आहे की ज्याच्यात हर्ब्स आहेत, वनस्पती आहेत, ते आपल्याला मदत करतात, कारण ते निसर्गातून आलेले. पण खरं तर ही ही शरीरच तयार करतं ना त्या गोष्टी. मग शरीरामध्ये ताकद आहे की त्याला पूर्णपणे काढण्याची. आणि ते कसं करू शकतं? तर ह्या टेक्निक, रेकी असेल, प्राणिक असेल किंवा ऍक्सेस बार असेल, ह्या गोष्टी ज्या आहेत, ज्या आजकाल शिकवतात बऱ्याचशा संस्था, किंवा आपण जे करतो ते ध्यान, साधं ध्यान करून सुद्धा आपली चक्र बॅलन्स होतात. तर ह्याच्यामध्येच ताकद आहे. तुम्ही कितीही औषध गोळ्या घ्या, थायरॉइडचे चालू ठेवा, आयुष्यभर चालू ठेवा, अजिबात त्याला असं डॉक्टर म्हणणार नाहीत की ही गोळी घ्या, 8 दिवसाचा कोर्स करा आणि तुम्हाला परत कधी गोळी लागणार नाही. असं नाहीच होऊ शकत, कारण ते तात्पुरती औषध आहेत. त्याचा खरा जो उगम आहे तो आपल्या शरीरातून कशामुळे आहे? तर भावनेचा जो असंतुलन आहे, भावना आपल्या ज्या तिथं जी ऊर्जा साठली, त्याच्यामध्ये जो अडथळा आहे, त्याच्यामुळे थायरॉइडचे म्हणजे प्रकार आता वाढलेत. तर जर मी माझी एक जी चुलत बहीण आहे तिला 1991 साली
91 मध्ये तिला थायरॉइड डिटेक्ट झाला होता. आणि त्यावेळेस ती म्हणली थायरॉइड हे काय हे मी पहिल्यांदा ऐकलं. डॉक्टर म्हणजे आजूबाजूच्या कुणालाच माहित नव्हतं थायरॉइड काय. इतक्या म्हणजे आधी तेव्हा तिला झालं होतं ते थायरॉइड. आणि आता घरोघरी मुलींना हे त्रास होतोय, पीसीओडी, पीसीओएस, पाळीचे प्रॉब्लेम्स. हे सगळं असंच आहे की इमोशनल, हे सगळं जे कुठेतरी दबलेल्या गोष्टी आहेत, खूप स्ट्रेस आहे, ह्या सगळ्यांचा परिणाम हा आहे. आणि म्हणून आपल्याला फक्त आणि फक्त ध्यान आणि रेकी सारख्या साधनाच त्याच्यातनं बाहेर काढू शकतात. जर आपण रोजच्या रोज करू, 6 महिन्यामध्ये व्यक्ती पीसीओडी, पीसीओएस पासून पूर्ण बरी होऊ शकते, विदाऊट एनी टॅबलेट. किंवा थायरॉइड पासून सुद्धा हे पूर्ण जाऊ शकतं जर आपण रेकी अगदी सिरियसली काम केलं रेकीवर, किंवा प्राणिक हिलिंग जर ह्या गोष्टी सुरू केल्या, तर आपल्याला नक्कीच. आणि हे सगळं जे कशाशी कनेक्टेड आहे, आपल्या श्वासाची. श्वास हाच त्याचा उगम आहे. प्रत्येक कुठलीही तुम्ही एनर्जीचं काम घ्या, त्याचा सगळ्याचा एक म्हणतो ना गाभा काय आहे, तर आपला श्वास आहे. तर श्वासच हेच आपले गुरु आहेत. आपलं हे श्वासांचीच आपलं उत्तर आहे. हे आपल्या संस्थेचे जे पत्रीजी होते, पितामा, ते सगळ्यांना सांगायचे की किधर ढूंढ रहे हो भगवान, तुम्हारे अंदर बैठा आहे म्हणायचे ते. म्हणजे त्यांनी श्वासालाच तुमचा देव आहे, श्वासच तुमचा, असं त्यांनी नेहमी सांगितलेल्या लोकांना. त्यामुळं नक्की ह्या सगळ्या गोष्टींची आपल्याला माहिती असू द्या की आपल्यामध्ये जे शरीरामध्ये आजार आहेत त्याची उत्पत्ती आपल्या श्वासांच्या गतीवरच असते. ऑक्सिजन जो आपण श्वास जो घेतोय कमी जास्त प्रमाणात, आणि ज्या ज्या विचारांमध्ये आपण असतो, ज्या भावनांमध्ये असतो, त्यामुळेच ह्या सगळ्या आजारांची उत्पत्ती आहे. तर आपण आत्ता सुरुवात करू, आपल्या दीर्घ श्वासांनी आपलं सुरुवात करू. मी म्युझिक प्ले करते, अगदी सावकाश सगळ्यांनी आपापल्या हिशोबाने श्वास घ्या. मी इथून सांगणार नाही की श्वास घ्या आणि सोडा, पण 5 मिनिटं आपण किमान सगळ्यांनी अगदी सावकाश श्वास घ्यायचा आणि सावकाश श्वास सोडायचा. पहिले 3 श्वास नाकातून घ्या आणि तोंडाने सोडायचे बाहेर. पोटामध्ये हवा भरून घ्यायची, नाकातून एक श्वास घेऊन बघा आता. पोट भरून फुलवून घ्यायचं आणि मग तोंडातून अगदी सावकाश ती हवा बाहेर काढायची. अजिबात घाई करायची नाही श्वास घेताना सोडताना. पूर्ण श्वास आपल्याला फील झाला पाहिजे. आपण आपला श्वास असा अनुभव करता आला पाहिजे की माझा श्वास कसा तोंडा वाटे बाहेर, अगदी हवा ती स्पर्श, हे सगळं सावकाश बघायचंय. 3-4 वेळेला हे झाल्यानंतर मग नाकातून श्वास घ्यायचा, नाकातून सोडायचा, पण दीर्घ श्वास. आणि तो जो श्वास आपण उचलू, जमलं तर इथपर्यंत नेता आला तर खूप चांगलं आहे, ज्यांना नेता येतोय. ज्यांना नाही येते त्यांनी फक्त पोटातनं श्वास घेतला, नाकावाटे सावकाश बाहेर. ज्यांना श्वास उचलता येतोय, इथं नेता येतोय, घेऊन जा आणि मग नाकावाटे बाहेर जाऊ द्या. ठीक आहे. आणि ज्यांना अगदीच छातीपर्यंत श्वास नेता येतोय, चालेल, आपली छाती फुलेल थोडी, आणि मग तो नाकावाटे बाहेर जाऊ द्या. तर हे मी 2-3 प्रकार सांगितले. प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने आपापल्या शरीरानुसार करा. कुणाला छातीचा त्रास असेल, ब्लड प्रेशरचा वगैरे, तर अगदी सावकाश श्वास घ्या, सावकाश सोडा. घाई करायची नाहीये श्वास घेताना आणि सोडताना, कारण हे दीर्घ श्वास आहेत. तर ह्याच्यामध्ये काहीही नुकसान नाहीये. अजिबात घाबरू नका. नॉर्मल मोठे मोठे श्वास घ्यायचे, सावकाश सावकाश सोडायचे. ठीक आहे. तर मी म्युझिक प्ले करते, आपण सुरू करा मोठे दीर्घ श्वास घ्यायला. आपले डोळे बंद, शरीर अगदी स्थिर शांत करून दीर्घ श्वास घेणं सुरू ठेवा. पुढची 5 मिनिटं पूर्ण अनुभव करून श्वास घ्यायचा आहे सावकाश.
ज्यांनी अगदीच आत्ताच जेवण घेतलेलं आहे, ध्यानाला बसायच्या आधी, त्यांनी दीर्घ श्वास थोड्या वेळच घ्या आणि फक्त आपल्या सहज येणाऱ्या श्वासांवर लक्ष केंद्रित करून ध्यानाला सुरुवात करा. ज्यांचं जेवण करून बराच वेळ झालाय ते दीर्घ श्वास घेणं सुरू ठेवू शकतात. दीर्घ श्वास घेताना फार मोठा ताण आपल्या छातीवर द्यायचा नाही. पोटामध्ये हवा भरून घ्यायची नाकानी. सावकाश श्वास वर चढवायचा. जमलं तर आपल्या सहस्त्रारापर्यंत श्वास घेऊन जा. अगदी सावकाश, रिलॅक्स. आणि तिथून मग आपल्या नाकावाटे श्वास बाहेर जाऊ दे. ही क्रिया करत असताना कुठेही ताण येऊ द्यायचं नाही. डोक्याला, डोळ्यांना, घशाला, छातीला. अगदी रिलॅक्स होऊन श्वास सहजपणे घ्यायचा, सहज सोडायचा. काही जण ज्यांना पोटातून जमत नाहीये त्यांनी छातीतून मोठा श्वास घेतला आणि नाकानी सोडला तरी चालेल. आपापल्या सोयीने हा दीर्घ श्वास घेऊ. पाच मिनिटं
आपले दीर्घ श्वास सगळ्या शरीराला आणि आपल्या नर्वस सिस्टीमला मोठ्या प्रमाणामध्ये ऑक्सिजन पुरवठा करून दिले आहे. आपल्या सगळ्यांचं मन, शरीर, आत्मा, माइंड, बॉडी, सोल पूर्ण शांत आणि स्थिर झालंय. ह्याच अवस्थेमध्ये आपला उजवा हात आपण आपल्या सहस्रार चक्रावर घेऊन जाऊ आणि उजव्या हाताच्या तळ हाताने आपलं सहस्रार चक्र म्हणजेच आपल्या टाळूचा भाग 5 वेळा हलका दाबू. 5 वेळा आपल्या टाळू भागावर आपण तळ हाताने दाबून त्या भागाला आपण जाग करायचंय. थोडस तिथं हाताचा स्पर्श करू. तसाच हात आपल्या टाळू भागावर राहू द्या आणि जिथं हात ठेवलाय तिथं आपलं लक्ष घेऊन जायचे. आपली चेतना, आपली बुद्धी सगळी आपल्या हाताच्या ठिकाणी एकवटली पाहिजे, पूर्ण 100%. डोळे अगदी हलके वर करायचे, फार ताण द्यायचा नाही डोळ्यांना. ह्याच अवस्थेमध्ये आपण काही क्षण, ह्यालाच म्हणतात आपल्या चेतनेला स्थिर करणं, एका ठिकाणी आपलं लक्ष स्थिर करणं, आपलं ध्यान लावणं. मनामध्ये संकल्प, इंटेन्शन, भाव देऊ, हे परमात्मा, ही क्रिया, हे सत्र माझ्या सर्वोत्तम हिताचं होऊ दे. माझे गुरु, परमात्मा, माझा आत्मा, या सगळ्यांचे मी आभार व्यक्त करते. माझ्या उच्च आत्म्याला सोडून बाकी सगळ्यांसाठी मी माझं आभा मंडळ पूर्ण बंद करते. या अवस्थेमध्ये मोठे श्वास घेऊन झाल्यानंतर आता साधे श्वास, नॉर्मल श्वास आणि लक्ष आपलं पूर्ण आपल्या हाताच्या ठिकाणी टाळू भागावर केंद्रित करू. आता हात खाली ठेवला तरी चालेल, पण लक्ष मात्र तिथं स्थिर राहू द्या. चेतना मात्र तिथं स्थिर राहू द्या आपल्या टाळू भागावर, सहस्रार चक्रावर. पुढची 5 मिनिटं आपण पूर्ण लक्ष केंद्रित करू सहस्रारावर.
अगदी सावकाश सहस्रारावरून आपली चेतना आपण आता आपल्या दिव्य अशा हृदयावर घेऊन सगळं लक्ष आपल्या छातीवर मध्यभागी केंद्रित करू, स्थिर करू. शेवटची 5 मिनिटं आपण आपल्या दिव्य स्थानावर परमात्म्याच्या आत्म्याच्या स्थानावर आपण ध्यान लावणार आहोत. पूर्ण एकरूप होऊन जाऊ आपल्या हृदयस्थानावर. छातीच्या मध्यभागी सगळं लक्ष, आपले श्वास आपल्याला या जागेवर अनुभव करता आले पाहिजेत, फील करता आले पाहिजेत. सहज, स्वाभाविक, कोमल श्वास आणि आपल्या हृदयाचं स्थान, आपल्या आत्म्याचं स्थान एकरूप होऊन जाऊ. आत जा, अजून आत जाऊ आपल्या छातीच्या पूर्ण आतमध्ये. छातीचा भाग आपला डोळे बंद करून बघता आला पाहिजे, इतकं आत जायचं. शेवटची 3 मिनिटं पूर्ण एकरूप आपल्या या स्थानाशी.
अगदी सावकाश आपला वेळ घेऊन आपण सगळेजण ह्या सत्रातून बाहेर येण्यासाठी तयार होऊ. ज्यांना अजून थोडा वेळ कंटिन्यू करायचंय ते करू शकता. आपले दोन्ही हात अगदी सावकाश डोळ्यांवर घेऊन जाऊ. 5, 4, 3, 2, 1, 0. आपले डोळे उघडून आपले हात आपल्या शरीरावरून प्रसन्नतेने समाधानाने आपल्या परमात्म्याचे आभार गुरूंचे आभार